तर गाईज गुड मॉर्निंग. आता 9 वाजले आणि आता जस्ट आंघोळ करून आले आणि आता मी देव पूजा करणार. आता मी ब्रेकफास्ट करतोय, ऑरेंज खातोय, मग त्यानंतर थोडा वेळ मोबाईल बघणार, मग भेटतो तुम्हाला. तर गाईज आता 11 वाजले आणि आता मी मंदिरात जातोय, मग त्यानंतर क्लासला जाणार. आता 1 वाजले आणि आता जस्ट क्लासवरून निघालोय आणि आता घरी जातोय. आता मी घरी आलोय आणि आता फुटबॉल मॅचची हायलाइट्स बघतोय. आता 2 वाजायला आले आणि आता मी जेवायला बसलोय. दुधीचं कालवण, चपाती आणि काकडी खातोय. तर गाईस आता 6:30 वाजले आणि आता जस्ट कॉलेजवरून निघालोय आणि आता घरी जातोय. तर गाईस आता मी ते भेलपुरी आणायला गेलेलो, पार्सल घेतलंय आणि आता घरी जातोय. आता मी घरी आलोय आणि आता भेलपुरी खातोय, मग त्यानंतर पाणी भरणार, मग भेटतो तुम्हाला. तर गाईस आता 8 वाजले आणि आता मी खाली आलोय. या पिशवीमध्ये फॉर्मल कपडे, ते उद्या मला कॉलेजमध्ये घालायचे. आणि आता मी माझ्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये जातोय. तिकडे एक इस्त्रीवाला आहे, मग त्याकडे हे कपडे इस्त्री करायला द्यायला जातोय, मग भेटतो तुम्हाला. आता मी घरी आलोय आणि आता व्हिडिओ एडिट करणार आहे, मग भेटतो तुम्हाला. आता 9:30 वाजले आणि आता मी जेवायला बसलोय. अंड्याचं कालवण, भाकरी आणि कांदा खातोय. तर गाईस आता 10 वाजले आणि आता जस्ट माझं जेवण झालंय. आणि दुपारी काय व्लॉग नाही बनवला, कारण की मी 3 वाजता कॉलेजला गेलेलो आणि आज 3 लेक्चर होते कॉलेजमध्ये. आणि आज आम्हा लोकांना मिसनी फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये हे 4 चॅप्टर दिले, ते सेमिस्टर 3च्या एक्झाममध्ये येणार आहे. आणि आज 4थ्या चॅप्टरमध्ये आम्हा लोकांना मिसने हे शिकवलं, हे टाईम रेशो कसं काढायचं ते सगळं. आणि मग त्यानंतर सायकोलॉजीचं लेक्चर होतं, मग सरांनी आज चॅप्टर 1 शिकवलं आम्हा लोकांना हे सगळं. आणि आता मी राऊंड मारायला जाणार आहे, मग भेटतो तुम्हाला. तर गाईस आता 11 वाजले आणि आता आम्ही लोक घरी जातोय. अर्धा तास राऊंड मारले आणि आजचे 18,000 स्टेप्स कंप्लीट झाले. मग भेटतो तुम्हाला उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.